ते काय लय शहाणा आहे का? मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळाला गेला, त्याला कळतच नाही आपण काय केलं ते ना. आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो, त्याचा मेंदूर रोग झाला दिसतो. त्याला काय बोलत त्या ध्यानातच राह ना. आता लय कुंकडं बोलायला लागले. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, गोर गरीब मराठे हे ओबीसीत जात नव्हते, हे गेले. तर 57 लाख गेलेत. आता याचा आकडा लाखात गेलाय परिवाराचा. त्याच्यामुळे हे करोडच्या पुढे चालला. आता ती एकूण धाके हे सगळे सोयरे आले, ते म्हणतो मग एवढं गरीबाचं पोरग लढ आपण किती मोठाले होतो, आपण हरलोतच ना मग ओबीसीत गेलं. त्यामुळे ते ना ते रच्ची झोपत नाही वाटतं. मी डॉक्टर असतो त्याचं मेंदू तपासायला गेलो असतो मी. ते आता हो ना. आज अधिसूचनेवर चर्चा होणार आहे, यात मराठा मंत्री पण आहेत. या मंत्र्यांना तुमचं काय आव्हान असणार? मंत्र्यासह सगळ्यांनाच अधिसूचना जी काढली अध्यादेश तो 15 तारखेला त्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची. सगळ्यांना सांगणं कोणी गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं काम करायचं नाही. नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा ध्यानात ठेवा. आणि त्याला बोलीत जाऊ नका अध्यादेश वाचायला, त्याला वाचता येत नाही. पाटील भुजबळ साहेब प्रत्येक भाषणात काल पण बोलले की काय बाबा आमची लायकी नाही. मग तू तुपला बघ मला आहे का नाही, मी म्हणलो का तू आहे का नाही, तू तुपले ठरव आहे का नाही. तू मंत्रीच ते डाग आहे राव, ओबीसी बांधवाला डाग आहे. आता तर काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाला म्हणला ते चप्प्याच करू नका म्हणे मराठ्याचे. काय हा आमच्याच भादरा म्हणे देऊ. आणि तो त्याचेच भादराला लागले सगळे नावे आता खपाखप. आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू केलं त्याचे भादरायला. आता ते नवीन ब्लेडने टाकलं. मुंडलेलं खरखर वाजलं पाहिजे. काय गोरगरिबाचं तुला काय बोलावं काय नाही. मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव. मी ओबीसी बांधवांना ग्राउंड लेवलवरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार. त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही. कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचं आहे. आम्ही एकमेकाच्या शेजारी येत, आम्ही सुखादुखात आम्ही एकत्र आहेत. तुला काय होतंय दिवस सगळ्याला नोकऱ्या नावे बांधव. उद्याच्याला आम्ही आव्हान करतो जाऊ नावे बांधवाला सगळ्या. तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्या त्याच्याकडून नोकऱ्या सगळ्या. आणि ते नाही दिला आणि त्याचं थुतारच द्या ठेवण्याखाली. अरे आपलं चांगलं चाललंय राव, कशाला आमच्या जाती तेढ निर्माण करतो. आमचं गोरगरिबांचं नावे बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं आहे गाव लेवलवर. तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या. तू काय देणार आहे त्यांना 10 रुपयाचा बाजार देणार आहे का एखादी बार घेऊन. मग चाललंय ना आमचं चांगलं. एकमेकाला साथ देतो, एकमेकाला उसने देतो, घेतो बाजऱ्या देतो, जेवाऱ्या घेतो. ते आम्हाला मदत करतात, आम्ही त्यांना करतो. चाललंय ना सगळं. लय इतकं खोडीच आहे ते एखादी बार त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन ते टुपकन वर जातं काका एखादीशी. सांगता खादा संध्याकाळी कांद्यानं खो. आता 15 तारखेला राज्य सरकार याच्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे असं तुम्ही म्हणताय. तर मग हे तुम्ही 15 तारखेपर्यंत का थांबत नाही? 10 तारखेलाच उपोषणाला का बसताय? मला कुठं म्हणलेत मी. त्याच्यात 2-4 मुद्दे आहेत. कारण कायद्याची अंमलबजावणीची प्रक्रिया सुद्धा असते. ती त्यांना 10 तारखेपासून सुरू करावं लागणार आहे. ती प्रक्रिया सुरू करावं लागणार आहे. केसेस आंतरवालीसह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांना शिंदे समितीकडं हैदराबादचा जे गॅजेट आहेत तिन्ही पण ते देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांनी 10च्या अगोदर सुरू करतात का तिन्ही पण मग बघू. ह्या तीनही प्रक्रिया त्यांना सुरू कराव्या लागणार आहेत 10 तारखेला आत. ह्या प्रक्रिया ते सुरू करणार आहेत का बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते. मला आमरण उपोषण करायचं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि ते आमरण उपोषण सार्थक होते. इकडं प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर नसता मी बसणारच. त्याच्यासाठी 10 तारखेला तुमच्या उपोषणामुळे त्यांच्यावर दबाव येईल. दबाव येईल काय दबाव येतो त्यांच्यावर. मग मला उपोषण सोडायलाच आले नाही 2 दिवस ते मागं सोडायचं म्हणून. मी माझ्या समाजासाठी करतोय. प्रक्रिया 10 तारखेपासून ती सुरू झाली पाहिजे. मग हैदराबादचं गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल, सातारा संस्थांचं गॅजेट असेल, सगळे सोयऱ्यांची कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल.